सध्याच्या इराण आणि इस्रायलच्या वॉर कंडिशनमध्ये आपण स्टॉक मार्केटमध्ये किंवा स्टॉक्समध्ये इन्व्हेस्टमेंट केलं पाहिजे का? आणि निफ्टीचं ओव्हरऑल अनालिसिस काय आहे बघूयात आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार मित्रांनो, मी सारिका पवळे, निझम सर्टिफाईड रिसर्च अनालिस्ट. वेलकम करते तुमचं आजच्या या खास अनालिसिस आणि स्टडी व्हिडिओमध्ये. प्लस आफ्टर अ लॉंग टाइम आपण आजचा अनालिसिस व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आज खूप महत्वाचा टॉपिक आपण डिस्कस करणार आहोत की जसं सध्या आपलं चालू आहे इराण इस्रायलचा वार, त्यानंतर ट्रम्पचे स्टेटमेंट, यानुसार आपण जर बघितलं तर मार्केटमध्ये अप डाऊन दोन्हीही गोष्टी चालू आहेत. आणि टॉप पासून जर पाहिलं तर आपलं मार्केट ऑलमोस्ट 15%च्या वर डाऊन आहे. आता अशा सिच्युएशनमध्ये आपले पोर्टफोलिओ तर नॉर्मली ऑलमोस्ट सगळ्यांचे डाऊनच आहेत, म्हणजे निगेटिव्ह मध्येच आहेत. आणि आता बरेच क्वेश्चन येत आहेत की अशा याच्यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट किंवा ॲव्हरेजिंग केली पाहिजे का स्टॉक्समध्ये, किंवा स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट चालू केली पाहिजे का? तर याबद्दल डिस्कस करूया. सगळ्यात आधी आपण जर बघितलं तर निफ्टीमध्ये आपण बघतोय कंटिन्युअसली डाऊन साईड मुवमेंट होती आणि लास्ट वीकमध्ये आपल्याला अपसाईड पाहायला मिळाली आहे. अपसाईड का पाहायला मिळाली? वार स्टॉप होईल सीज फायरच्या न्यूजमुळे मार्केटमध्ये आपल्याला थोडंसं पॉझिटिव्हनेस पाहायला मिळालंय. बट वार अजून स्टॉप झालाय का? तर नाहीये. अजून कन्फर्म असं हे नाहीये की वार स्टॉप झालाय. त्यामुळे मार्केटमध्ये अजून काही होऊ शकतं. स्पेशली आपल्याला सध्या काय करायचंय, फक्त इंट्राडेवर आपण फोकस करू शकतो. जसं की समजा जर आपल्याला इंट्राडे करायचं असेल, इंट्राडे आपण करू शकतोय. ठीक आहे, मग ते बाईंग साईड असेल किंवा शॉर्ट सेलिंग असेल तर इंट्राडेच फक्त फोकस करा, किंवा शॉर्ट टर्म म्हणजे 1-2 दिवसासाठी स्विंग आपण करू शकतो. बट इन्व्हेस्टमेंटसाठी अजून तरी राईट टाइम नाहीये, बिकॉज खूप गॅप्सने मार्केट वर आलेलं आहे. त्यामुळेच अजून असे पॉझिटिव्ह न्यूज मार्केटला स्ट्रॉंग न्यूज नाहीये, त्यामुळे इन्व्हेस्टमेंट थोडीशी आपण अवॉइड करू शकता सध्यासाठी. निफ्टीचं मंडेला अनालिसिस बघितलं तर ओपनिंग आपल्याला थोडी निगेटिव्ह पाहताना दिसतंय ऍज ऑफ नाऊ आतापर्यंत तरी. त्यामुळे डाऊन साईडला जर मार्केट आलं तर या झोन पासून आपल्याला एक रिकव्हरी पाहायला मिळू शकते. 23,760 ते 780 हा एक रिकव्हरी झोन आहे, जिथून आपल्याला एक पॉझिटिव्ह मुवमेंट पाहायला मिळू शकते. जर नॉन स्टॉप डाऊनला गेलं तर 23,680चा सपोर्ट आहे. 680च्या खाली जर सस्टेन झालं तर डायरेक्टली 23,480 म्हणजे 500 जवळ आपल्याला सपोर्ट पाहायला मिळतोय. आणि डाऊनला गॅप्स असल्यामुळे मार्केट फास्ट मध्ये डाऊनला जाऊ शकतं. ठीक आहे. फक्त हे सपोर्ट लक्षात ठेवायचं. इथून जर रिकव्हरी मिळाली तर अपसाईडला पॉझिटिव्ह मोमेंटम पॉसिबल आहे. अदरवाईज नॉन स्टॉप मार्केट डाऊनला येऊ शकतं. देन अपसाईड जर आपण बघितलं, जर मार्केट इथून अपसाईड निघालं, कारण उद्या ओपनिंगच डाऊनला म्हटलं तर आपल्याला इथे कुठे ते पाहायला मिळू शकते. त्यामुळे अपसाईडला 24,080चा आपला रेजिस्टन्स झोन आहे. ह्या झोन पासून रिव्हर्सल पण देऊ शकतं मार्केट. ओके, या झोन पासून रिव्हर्सल देऊ शकतं. आणि जर समजा याच्यावर सस्टेन झालं तर डायरेक्टली 24,200 आणि 24,300 पर्यंत मार्केट जाण्याचे चान्सेस आहेत अपसाईडला. ठीक आहे. 24,300चा आपण इंट्राडे पर्पज लेवल वॉच ठेवू शकतो. ह्या 2 लेवल्स आहेत. नॉर्मली जास्त जर पॉसिबिलिटी पाहिली तर डाऊन साईडला आहे. डाऊन साईडलाच आपल्याला जास्त करून वॉच करायचंय. ठीक आहे, या मंडेच्या लेवल्स आहेत. बाकी स्टॉकमध्ये पाहिलं तर स्टॉकचं जे अपडेट आहे ते आपण आपल्या फ्री लर्निंग ग्रुपला म्हणजे टेलिग्राम ग्रुपला शेअर करूया. टेलिग्रामला जॉईन केलं नसेल, जॉईन करा. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, जो की फ्री ऑफ कॉस्ट लर्निंग ग्रुप आहे, स्टडी पर्पज. त्याच्यामध्ये आपण जे काय आपले अपडेट असते ते शेअर करतो. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, जॉईन करा. आणि रेग्युलर जर आपले व्हिडिओज पाहिजे असतील तर नक्की कमेंट करून सांगा, जेणेकरून आपण डेली व्हिडिओज घेऊन येऊयात अनालिसिसचे. आणि जर तुम्ही फॉलो केला नसाल, सबस्क्राईब केला नसाल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय, टेक केअर, श्री स्वामी समर्थ.